ईशान किशनने चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्ससोबत मोठा पंगा घेतलाय. ईशान किशन सध्या चेन्नईच्या फॅन्सकडनं ऑनलाईन भरपूर ट्रोल होत आहे आणि याला कारण आहे चेन्नई विरुद्ध सनरायझर्स हैदराबादची मॅच. आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादची मॅच होती आणि या मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग्सला जिंकणं आवश्यक होतं. असं वाटत होतं आज एम एस धोनीची शेवटची मॅच असेल चेप ऑफवर, पण एम एस धोनी खेळला नाही. एम एस धोनीला सपोर्ट करण्यासाठी सीएसकेचे फॅन्स चेपॉक मैदानावर भरभरून आले होते. मोठे मोठे सेलिब्रिटी आले होते. पूर्ण चेपॉक सीएसके फॅन्सने भरून गेलं होतं. या सामन्यात सीएसकेने पहिली बॅटिंग करताना चांगली धावसंख्या उभारली, पण या अवघड पिचवर ईशान किशन आणि हेनरी क्लासेनने जबरदस्त इनिंग खेळत हे टार्गेट बऱ्यापैकी सहज पार केलं. यात ईशान किशनची शांत संयमी खेळलेली 70 धावाची इनिंग खूप महत्वाची ठरली. पण खरा राडा झाला मॅच संपल्यानंतर. मॅच संपल्यानंतर एक व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर प्रचंड गाजत आहे, ज्यामध्ये मॅच संपल्यानंतर ईशान किशन शिट्टी वाजवत ग्राउंडवरील लोकांना जायला सांगत आहे, असं एका व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. आता शिट्टीचा काय विषय? सर्वांना माहिती आहे चेन्नई सुपर किंग्सचं ब्रीदवाक्य आहे विसल पोडू. म्हणजे याचा अर्थ कदाचित शिट्टी वाजवा असा होतो. आणि सर्वांना माहिती आहे चेन्नई सुपर किंग पिवळी शिट्टीसाठी ओळखलं जातं. चेन्नई सुपर किंगच्या फॅन्सवर खुन्नस काढत शिट्टी वाजवत त्यांना घरी जा घरी जा असं या प्रकारे संबोधित केलं असं दिसत आहे याच्यात. आता काय खरंय काय खरंच असं काही होतं का हे तर आपल्याला माहित नाही, पण याच्या हातवाऱ्यानंतर ईशान किशनवर सीएसकेचे फॅन्स प्रचंड रागवलेले आहेत आणि त्याला ऑनलाईन प्रचंड ट्रॉलिंग सहन करावी लागत आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.